पुण्यात होणाऱ्या छात्रवृत्ती गुंज महिला विशेष कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विरोधकांकडून जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचा आणि कार्यक्रमाबाबत फेक नॅरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। कार्यक्रमाच्या तयारीत कार्यरत NSUIच्या विद्यार्थिनी आणि स्वयंसेवकांवर झालेल्या अमानुष प्रकाराचा तीव्र निषेध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय। या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच उद्याच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या विद्यार्थिनी आणि नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। विरोधकांकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय। अनुषंगाने असंतोष आहे। मोठ्या प्रमाणावर कॉलेजमधून तक्रारींचा फार मोठा पाडा हा वाचला जात आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा छात्रवृत्ती गुंज हा कार्यक्रम आम्ही राजकीय न ठेवता केवळ हा शैक्षणिक स्वरूपाचा आणि युवकांच्या संदर्भातला हा कार्यक्रम आहे। त्यामध्ये भरभरून मिळणारा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादाच्या अनुषंगानं कुठेतरी अस्वस्थता ही विरोधी गटामध्ये निर्माण झाली आहे आणि त्यांनी भाडोत्री गुंडांकरवी जे प्रकार या ठिकाणी चालवलेले आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करतो, त्याचा धिक्कार करतो। कार्यक्रम हा अत्यंत मोठा आणि फार चांगल्या स्वरूपाचा होणार आहे। भरभरून विद्यार्थी येतात। आपण बघताय की रात्रीचे 12 वाजले, मात्र विद्यार्थिनी जे आहेत, स्वयंसेवक जे आहेत, हे या सर्व कार्यक्रमाकरता प्राण ओतून सर्व तयारी करत आहेत। या तयारीला कुठेतरी गालबोट लावावं, या प्रकरण असं काहीतरी एक स्टंट करावा की जेणेकरून उद्या तिथे विद्यार्थी येता कामा नये, अशा प्रकारचा यांचा असणारा हा कट होता, हे कारस्थान होतं। हे वेळीच त्या ठिकाणी हे कुठेतरी मोडून निघालंय असं या ठिकाणी म्हणणं थोडंसं काहीच ठरेल। हे औटघटकेचा जो विषय हा राहू नये, या ठिकाणी शांतता राहावी, शांतता नांदावी। काँग्रेस जो आहे तो शांततेने सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने पुढे जाणारा पक्ष आहे।